हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत, आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मुलाने सांगितले होते डोसे आणि चटणी हवे आहे. तो क्लासच्या ट्रिपला जाणार होता. त्यासाठी मी उठल्या उठल्या खोबरं चिरूनच घेतलं. तर खोबरं, कोथिंबीर, जिरं आणि मिरची असं वाटून मी घेतलं आणि साधी सोपी अशी सिंपल रेसिपी चटणीची केली. त्यामध्ये तेल घातलं, जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि मीठ आणि साखर अशी सिंपल सोबर अशी चटणी बनवली. अतिशय सुंदर, खूप छान टेस्टीसुद्धा झाली होती. कोल्हापूरमध्ये आम्ही खातो त्या पद्धतीची टेस्टी अशी चटणीसुद्धा बनली होती. आणि व्यवस्थित बघा अशी कन्सिस्टन्सी त्या चटणीची झाली होती. अगदी बाहेर जशी मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीची झाली होती. तर त्याला मी डोसा बनवून पहिलाच होता तोच दिला. पहिला माझा डोसा थोडासा चिकटला गेला होता, तरीसुद्धा त्याने तो खाल्ला. आणि बहुतेक करून सगळ्यांचीच डोसे हे होत असतील, जरा तुटतच असतील. तर चटणी आणि डोसे असं त्याला करून दिलं आणि त्याने नाश्तासुद्धा केला. आणि 2-3 तो घेऊनच जाणार होता डब्यामध्ये चटणी आणि डोसे. कारण मुलांनी ठरवलं होतं, मी आज आप्पे घेऊन येतो, कोण इडली घेऊन येतो, कोण चपाती भाजी, कोण भात. आणि मला त्यानं डोसे बनवायला लावले होते. तर 4-5 असे त्याने डोसे घेऊनसुद्धा गेला. आणि मी मलासुद्धा नाश्त्याला हवे होते म्हणून माझ्यासाठी 2 बनवले. आणि मोठा मुलगा उठला की त्यालासुद्धा मी बनवून देणार होते. तर बघा अशा पद्धतीने डोसे आणि चटणी बनवूनसुद्धा झाली. आणि इकडे भांडीसुद्धा भरपूर पडली होती, तीसुद्धा घासून लगेच घेतली. आणि कट्ट्यावर बघू शकताय बटाटे मी उकडायला लावलेले आहेत, डाळ शिजवून घेतलेली आहे आणि दूध तापवलेलं आहे. आणि इकडे बघा चहा झाला होता. आणि अशा पद्धतीने कट्ट्यावर भरपूर साहित्य जमा झालं होतं. कधी होत नाही, आजच झाले. आणि लोटायला मी चालू केलं, कारण का आता नाश्ता माझा झालेला होता, लोटून काढायचं होतं. तर मिस्टर आणि मोठा मुलगा आवरेपर्यंत म्हटलं लोटून झाडून घ्यावं पटापटा, म्हणजे बाकीची कामं राहिलेली करायला बरं. आता तांदूळसुद्धा निवडणार, स्वच्छ धुवून आणि भाताला लावणार. कारण डोसे आणि चटणी आणि भाजी जरी असली तरी आमच्यात भात, चपाती हे जेवणात लागतं. कसला पण चांगला भारीतला तुम्ही नाश्ता करा, जेवण हे लागतंच. इडली असो, आप्पे असो, काही मिसळपाव जरी केला तरी मिस्टरांना जेवण हे पाहिजेच म्हणतात. त्यामुळे मला डब्बल ताप होतो अशा पद्धतीचे पदार्थ करताना. खरं मी करतेच जेवण. तर इकडे बघा भातसुद्धा लावलेला आहे. आणि मी इकडे काय केलं, चटणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतो, कारण भरपूर पसारा झाला होता. कट्ट्यावर आणि चपात्या पण बनवायच्या होत्या. तर बघा अशा पद्धतीच्या भांड्यामध्ये मी ती चटणी काढलेली आहे. मला सासरी दिले तिथं तकली असं ह्या भांड्याला म्हणतात आणि माहेरी डिचकी किंवा डेचकं असं म्हणतात. तर हे फार जुनं भांडं आहे माझ्याकडे भरपूर वर्षापूर्वीपासून. तर मी कुणाला हे भांडं देणार नाही असं म्हटले. जुनी भांडी मी ठेवूनच घेतल्यात. जुनं ते सोनं म्हणतात, ते काय खोटं नाही. तर बघा मी बटाट्याची तयारीसुद्धा करायला घेतलेली आहे. कांदा चिरायला घेतला आहे, मिरची, आलं, लसूण अशी पेस्ट बनवणार आहे. त्यासाठी ती पेस्टची तयारी करत आहे. आणि कांदासुद्धा चिरायला घेतलेला आहे. कांदा झाल्या मी चपातीसाठी सुद्धा कणिक मळायला चालू केली, कारण तयारी सगळी केली की पटापटा फोडणी टाकायला बरं पडतंय म्हणून. तर कणिकसुद्धा पटापटा मळून घेणार. एक 4-5 चपात्या तरी करायला लागतील, कारण दोघं पण जेवतातच आणि मला पण भूक लागली तर मी सुद्धा चपाती भाजी खाऊनच घेईन 12-1 वाजता. तर इकडे मी आपली आमटीला सुद्धा फोडणी टाकायला लागले. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि जे काय वाटण केलं होतं आलं लसूण खोबरंचं ते सुद्धा मी घालून फोडणी टाकली. आमटीसुद्धा उकळायला लागली लगेच. आणि ते झाल्या बटाटेसुद्धा उकडतील तेवढ्यात मी आलं लसूण मिरचीची पेस्टसुद्धा बनवून घेतली. आणि बटाटे शिजलेत का बघितले तर शिजले होते. आमटी बघा उकळायला झाले. कणिकसुद्धा मळून झालेली आहे. अशा पद्धतीने सगळी तयारी करून झालेली आहे. बटाटे उकळण्यासाठी टाकले होते ते मी सोलून घेतले, चिरून घेतले. आणि तेलामध्ये आपलं जिरं, मोहरी, हिंग, हळद, कांदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट
आणि आपलं मीठ आणि साखर अशा पद्धतीने भाजी फोडणी टाकून झाली लगेचच, बघू शकताय. आणि इकडे लगेचच मी चपात्यासुद्धा करायला घेतल्या. म्हणजे माझा सगळा स्वयंपाक झाला. आत्ता ऑलरेडी 11:30 वाजले होते. तर 12पर्यंत दोघे जेवूनसुद्धा घेतील आवरून. म्हटलं आज पाऊस पण भरपूर पडत होता. मोठा मुलग्याला कसं आजारी असल्यामुळे सारखं भूकसुद्धा लागलेली आहे, त्यामुळे तो जेवून तर मी पटापटा चपात्या करून घेणार आणि झाल्या झाल्या लगेच गॅसवरचं सगळं उतरून खाली घेणार आणि स्वच्छ कट्टा चकाचक करून घेणार. कारण भरपूर डोश्यामुळे तेलाचे त्याने डाग उडले होते. मला अजिबात आवडत नाही, तर घासणीने घासूनच घेतलं. तर अशा पद्धतीने 2-3 वेळा आठवड्यातून 2-3 वेळा मी घासून घेते गॅस. मला अजिबात घाण आवडत नाही. तर वरूनच पाणी वतते. बर्नरमध्ये जाऊ नये ह्या पद्धतीची काळजी घेऊनच मी व्यवस्थित धुवून असा कट्टा व्यवस्थित काढला. डीप क्लिनिंगच आज माझ्या कट्ट्याची झाली असं म्हणायला काय हरकत नाही. आजचा व्लॉग इथेच एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले म्हटले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू सो मच. बाय.